तर कोकाटे प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकाटे माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात राहिलेले आहेत आणि त्यांचं आत्ताचं हे प्रकरण याच्यामध्ये सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं। कोर्टाकडून शिक्षा सुनावली होती, त्याचबरोबर त्यांना अटक करा असे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले होते। तर कोकाटेंची हायकोर्टामध्ये धाव, मात्र दिलासा नाही। ज्यावेळेला अटक वॉरंट जारी करण्यात आलं त्यानंतर कोकाटेंनी लगेचच हायकोर्टामध्ये धाव घेतली, मात्र हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आणि शुक्रवारी यामध्ये सुनावणी होणार आहे। तर कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये त्यानंतर दाखल झाले। हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला, अटक कधी होऊ शकते असं सांगितलं जात होतं आणि तेवढ्यातच ते रक्तदाब वाढला म्हणून लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आणि मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडून खाती काढून घेतल्याचं काल संध्याकाळी समोर आलेलं होतं। कारण अशी व्यक्ती ज्या शिक्षा सुनावलेली आहे कोर्टाने त्यांना मंत्रिपदावर ठेवता येत नाही असं कायदा सांगतो आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यपालांना तसं पत्र पाठवलेलं होतं। अजित पवारांनी राजीनामा त्यानंतर स्वीकारल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तर या सगळ्या घडामोडी मागील 2 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत कोकाटेंच्या बाबतीमध्ये। कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे, म्हणजे उद्या ही सुनावणी होईल। त्यामुळे आता कोकाटेंना दिलासा मिळतो का की पुढे नेमकं काय होतं आणि कोकाटेंना अटक होते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे।